श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा। तर आपली आता दसरा गेला, दिवाळी येणार आहे, तर सेवा आपल्याला करायची आहे। तुम्ही बोलाल आता परत सेवा करायची आहे, तर मी तेच सांगेल, आपल्याला सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही। तर आपली ती दिवाळी आहे, त्याच्यासाठी खूप अशी सुंदर अशी सेवा आहे, ती मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आपल्या गुरुमाऊलींनी सांगितल्याप्रमाणे हे बघा, आपल्या घरात जर अलक्ष्मी वास करत असेल, कोणाच्या पण मी करते दरवर्षी, मागच्या वर्षी केली होती, त्याप्रमाणेच यावर्षी सेवा करणार आहे। आणि मला असं वाटतं की माझं जसं उन्नती आहे किंवा माझी जशी प्रगती आहे तशीच माझ्या सेवेकरांचीही असावी, असं मला कुठेतरी वाटतं। आणि मी जी सेवा करणार आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करावी किंवा सांगावी, म्हणूनच म्हणजे मी मावशींना केंद्रात फोन केलेला, तर त्यांनी सांगितलं। मग मलाही तेच वाटलं की आता अवेलेबल होत आहे आपल्या केंद्रांमध्ये जो दीपावली संच बोलला जातो बघा, दीपावली संच जो आहे तो अवेलेबल होत आहे आपल्या केंद्रांमध्ये, मठांमध्ये। त्यामुळे मी म्हटलं आजच सांगते मी सगळ्यांना की म्हणजे सगळे तुम्ही ज्या तुमच्या शेजारी केंद्र असतील, मठ असतील, तर तुम्हाला पण अवेलेबल व्हायला पाहिजे, किंवा नसेल तर तुम्ही सांगून या, नाव नोंदून या, म्हणजे तुम्हाला तो संच अवेलेबल होईल। आपल्याला संच तरी पाहिजे 5 तारखेपर्यंत, अष्टमी आहे, अष्टमीपासून आपल्याला सेवा चालू करायची आहे। तर सेवा आपल्याला अष्टमीला चालू करावीच लागेल, ते मी तुम्हाला सांगेन। त्याच्यामुळे आत्ताच तुम्ही जे काही आहेत सेवेकरी त्यांनी सामान अवेलेबल करून घ्या। जर अवेलेबल करून म्हणजे नाही मिळालं तुम्हाला हा संच, जर केंद्रात मठात नाही मिळाला, तर मी वस्तू सांगते त्याच्यातल्या, त्या संचमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू येतात, तर त्या वस्तू तुम्ही बाहेरूनही आणू शकता जर तुम्हाला नाही मिळाला तर आणि आपल्याकडे असतात बाकी वस्तू, पण तसं तो संच आला म्हणजे पूर्णपणे एकत्रच सगळ्या वस्तू येत असतात। आणि 100 रुपया त्याची किंमत फक्त 100 रुपये आहे। तर 100 रुपयामध्ये 101 रुपये असेल, तर 100 रुपयामध्ये आपण काही विशेष नाही, एवढं 100 रुपयामध्ये आरामात। आणि असं नाही बोलायला की आपल्याला एक वस्तू आहे आणि दुसरी घ्यायला जावं लागेल दुकानात। त्या बॉक्समध्ये जो बॉक्स मिळणार आहे आपल्याला दीपावली संचचा, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल राहतात या। तर त्यामुळे आपल्याला बाहेर जायची गरज नाही। तर आपल्याला हे बघा, आपल्या घरी आपण साफसफाई करतो, सगळ्या गोष्टी करत असतो, सगळेच लोक करतात, पण कुठेतरी लक्ष्मी नांदत नाही, अलक्ष्मी असते आपल्या घरात। अलक्ष्मीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरात कुठल्याही कान्याकोपऱ्यात कुठलेही असू द्या, कितीही स्वच्छ असू द्या, आपण सांगू का आपली शुद्धी पण होते, आपल्या कुलस्वामिनी आईची पूजा पण होत असते। आणि लक्ष्मी मातेला आव्हान म्हणून आपल्याला हे जी सेवा सांगणार आहे ती करायची आहे। लक्ष्मी माता या सेवेने स्वतःहून येत असतात आणि त्या स्थिर रूपात वास करत असतात 1 वर्षभर। दीपावली असा मुहूर्त असतो एका वर्षामध्ये की त्या वेळेस जी पण आपण लक्ष्मी मातेची सेवा करत असतो, त्या सेवेने लक्ष्मी मातेला आपल्या घरात वास करावंच लागतं आणि स्थिर राहावंच लागतं। म्हणून मी तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी ही सेवा करा, एवढं मी हात जोडून सांगेल तुम्हाला। काय नाही, थोडा वेळ लागेल, पण नक्कीच तुम्ही ही सेवा करा, असं मी तुम्हाला सांगेल। तर मी तुम्हाला आज सांगणार की दीपावली संच जो आहे तो आपल्या मठांमध्ये, केंद्रांमध्ये अवेलेबल आहे। जर तुम्हाला संच मिळत नसेल, नाही भेटत असणार, तर तुम्हाला मी वस्तू सांगून देते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये की तुम्ही वस्तू अवेलेबल करू शकतात। मग तर आणि पूजा कशी करायची किंवा काय त्याचा उपयोग कसा करायचा तो मी नंतर सांगते दुसऱ्या व्हिडिओमध्ये, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। तर आणि एक सांगेल, जर तुमची डेट वगैरे असेल, समजा मासिक धर्म असेल ह्या काळामध्ये, तर तुम्ही करू शकत नाही। कारण तुमच्या घरात जर करणारा व्यक्ती असेल, समजा तुमचा पिरियड आली किंवा असा कालखंड आहे 5 तारखेनंतर, तर तुमच्या बदल्यात जर कोणी पूजेला बसणार असणार आहे, तुमची मुलगी असू द्या, मिस्टर असू द्या किंवा सासूबाई असू द्या, तर तुम्ही करू शकतात। त्याबद्दल काही म्हणजे स्किप व्हायला नको, कारण आपला हा कालावधी जो असतो 8 दिवसाचा कालावधी असतो आणि ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला रोज सेवा करायची आहेच। आणि नंतर आपल्याला जो होम असतो तो 12 तारखेला लक्ष्मीपूजनच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी हा आपल्याला होम करायचा असतो लक्ष्मी मातेचा। म्हणजे आव्हान म्हणून जे होम केला जातो त्याच्याने लक्ष्मी माता आपल्या घरात येतात आणि स्थिर वास करतात। म्हणून मी तुम्हाला सांगेल, जो आपण सेवा करणारे रोजच्या रोज त्याचा सगळ्यांचा होम हवन जो होणार आहे तो 12 तारखेला होणार आहे। तर जो संच आहे आपला बघा, महालक्ष्मी संच आहे, त्याचा बॉक्स मिळणार आहे। तर आपल्याला सेवा करायची आधी तारीख सांगून देते मी, कोणत्या तारखेत करायचं, म्हणजे तुम्ही तसं वस्तू अवेलेबल करून घ्याल। आपल्याला 5 तारखेला अष्टमी आहे आपली, तर अष्टमीपासून तर 12 तारखेला लक्ष्मी कुबेर पूजन बोललं जातं बघा,
त्या दिवशी नरक चतुर्दशी असते, त्या दिवशी आपल्याला होम करायचा असतो. म्हणजे आपल्याला ह्या कालावधीमध्ये सेवा करायची आहे 5 ते 12 या तारखे. त्यामुळे 5च्या अगोदर तुम्ही सामान किंवा मग तुम्हाला दीपावली सणचं अवेलेबल होत असेल तर तो तुम्ही करून घ्या. तुम्हाला वरती इथे फ्लॅश होत असेल त्या प्रकारे तुम्हाला संच केंद्रामध्ये मिळून जाईल. त्याच्यात कोणत्या वस्तू असतात ते मी तुम्हाला सांगेल आता. तर दीपावली संचमध्ये गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म यांची रांगोळी असेल, ती रांगोळी बघून तुम्ही रांगोळी काढू शकतात. रोज आपल्याला ही रांगोळी आपल्या दारात काढायची आहे 5 तारखेपासून. कमलगठ्ठ्याचे मणी जे असतात ते 16 मणी असतात. रोज 2-2 मणी लागणारे आपल्याला, म्हणून 8 दिवसाचे 16 मणी राहतील. त्याच्यानंतर धूप असतं, दशांश धूप म्हणून मिळेल आपल्याला. सद्गुरू दशांश धूप म्हणून मिळतो. तो अतिशय प्रभावी असा धूप आहे, खूप वेगळा धूप आहे, म्हणून तो आपल्यासाठी अवेलेबल करतात आपले गुरुमाऊली. तो धूप लावल्यानंतर आपल्या घरातली जेवढी अलक्ष्मी आहे, नकारात्मकता असो, अलक्ष्मी असो, दरिद्रीपणा, तो बाहेर निघत असो या धूपाच्या वासाने, म्हणून तो खास आहे. त्याच्यानंतर उटणे आपल्याला 1 पाऊच मिळणार आहे. पंचगव्य 1 पाऊच मिळणार आहे. हिना अत्तर जे आहे ते 1 छोटी बाटली मिळेल. नंतर गुलाबजलची 1 बाटली मिळेल. महाराजांचा छोटासा फोटो मिळेल. नंतर मी तुम्हाला सांगेल महाराजांच्या फोटोसोबत, महाराजांच्या फोटोसमोर एका बाजूला कुबेर यंत्र राहील आणि एका बाजूला श्री यंत्र राहील. जो महाराजांचा फोटो आपण लॅमिनेशन सारखा मिळणार आहे त्याच्यावरती. म्हणजे तुमच्याकडे जर श्री यंत्र नसेल किंवा कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही त्या फोटोवरती जे कुबेर यंत्र किंवा श्री यंत्र आहे त्याच्यावरती ही सेवा केली अगदी तरीही चालेल. म्हणजे आपला 2 प्रकारे याचा यूज होईल, जो वापर होईल. आणि त्याच्यात रक्षा मिळणार आहे. रक्षा म्हणजे कोणती सर्वसाधारण रक्षा राहणार नाही आहे. ती रक्षा जी आपला महालक्ष्मीची सेवा आपण करणार आहे, दीपावली संच जो आणणार आहे त्याच्यामध्ये जी रक्षाची पुडी असते, ती रक्षाची पुडीमध्ये ती आपली गुरुपीठातून येते. रक्षाची पुडी पॅक करून जे होम हवन 1 वर्षामध्ये गुरुमाऊली करत असतात तिथे, त्या हवनाची रक्षा त्या त्या संचामध्ये आपल्याला देत असतात. प्रत्येक संचामध्ये टाकलेली असते. म्हणजे पॉवरफुल एक रक्षा असते ती. गुरुपीठातून होमाची रक्षा असते ती आलेली. नंतर गोमूत्राचं 1 बाटली येईल. पिवळ्या मोहरी येतील छोटी पाऊच, कारण पिवळ्या मोहरी आपल्याला पूजेला लागणार आहेत. हे आपल्याला एवढं सामान अवेलेबल होणार आहे त्या दीपावली संचमध्ये. एवढं सामान आपल्याला 100 रुपयामध्ये म्हणजे भरपूर सामान येऊन जातं. आणि ही पूजा जर म्हणजे मी तर सांगणारच आहे कशी करायची, काय करायची. तुम्हाला नाही समजलं तर नक्कीच प्रश्न विचारा, मी नक्कीच सांगेल उत्तर. पण त्या संचामध्ये पण एक म्हणजे पूजा मांडणी किंवा पूजा कशी करायची, काय करायची ते सगळं दिलेलं असतं. कारण कोणी कोणी नवीन असतं, कोणाला माहिती नसतं, अशा गोष्टी असतात. त्यामुळे तिथे दिलेलं असं सगळ्या प्रकारे की आपण पूजा होम हवन कशा प्रकारे यूज करू शकतो त्या वस्तू. तर या प्रकारे आपला जो संच राहील तो राहील. आणि हवन किंवा ही पूजा कशी करायची तो मी दुसरा व्हिडिओ बनवते, नाहीतर हा व्हिडिओ खूप मोठा बनून जाईल. आणि मी तेच सांगेल सगळ्यांना की सगळ्यांनी तपास करा, आपल्या केंद्रांमध्ये जा, मठांमध्ये जा, कारण ही सेवा प्रत्येक घरात आपल्याला करायची. प्रत्येक घरात ही सेवा व्हायला पाहिजे असा माझा आग्रह आहे. आणि सगळ्या घरातील मेन जी लक्ष्मी आहे म्हणजे आपण घरातली महिला जी आहे तिनेच म्हणजे तिने केली पूजा. कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करणार आहोत, लक्ष्मी अखंड लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण सेवा करणार आहोत. तर ती सेवा आपण स्वतःच करायची. सगळ्यांनी हे लक्षात घ्या. तर कशी करायची, काय करायची सेवा, नक्कीच मी तो दुसरा व्हिडिओ बनवते. हा व्हिडिओ खूप नाहीतर मोठा होऊन जाईल. तो व्हिडिओ व्यवस्थित ऐका. आणि ते आणि हे एकत्र केलं तर कन्फ्यूज व्हाल तुम्ही, त्यामुळे मी तो व्हिडिओ सेपरेट बनवते. चला मग इथेच थांबते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.